नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या कापूस पिकाला भरपूर फुले येत आहेत, पण ती फुले काही दिवसात गळून पडतात. बोंडे कमी लागतात का? किंवा झाडांची वाढ चांगली असूनही अपेक्षित उत्पादन मिळत नाही का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा व स्किप न करता, म्हणजेच तुम्हाला योग्य माहिती समजेल. व चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका, जेणेकरून कापूस पिकातील इतर समस्यांवरील व्हिडिओ आपणास पाहता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकात फुलधारणा आणि फळधारणा वाढवण्यासाठी कोणती फवारणी करावी, कोणते अन्नद्रव्य का द्यावे, किती प्रमाणात द्यावे आणि त्यांचा झाडांवर नेमका काय फायदा होतो, हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कापूस पिकामध्ये साधारणतः 45 ते 75 दिवसांचा कालावधी हा फुलधारणेचा आणि बोंडधारणेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. याच काळात झाडाला योग्य पोषण मिळाले तर फुले जास्त प्रमाणात टिकतात आणि बोंडांची संख्या वाढण्यास मदत होते. पण जर या काळात झाडावर पाण्याचा ताण आला, अन्नद्रव्यांची कमतरता झाली किंवा थ्रिप्स, तुडतुडे, पांढरी माशी यासारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाला तर फुले आणि पाते गळायला सुरुवात होते. म्हणून योग्य कीटकनाशकाची निवड करावी. त्यासाठी ॲसिटामाप्राइड 20% असलेले टाटा मानिक 5 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी किंवा उलाला 20 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी प्रमाण घेऊन फवारणी करावी. यासोबत फुलधारणा व फळधारणा वाढीसाठी पहिला घटक म्हणजे पोटॅशियम. यासाठी तुम्ही 13-0-45 या विद्राव्य खताचा वापर करू शकता. याचे प्रमाण प्रति 15 लिटर पंपासाठी 80 ग्रॅम घ्यावे. यामुळे झाडाची ताकद वाढते, फुले टिकून राहण्यास मदत होते आणि उष्णता किंवा इतर ताण सहन करण्याची क्षमता वाढते. या फवारणीतील दुसरा घटक म्हणजे बोरॉन. बोरॉन हे फुलधारणेसाठी अत्यंत महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. याचे 15 लिटर पंपासाठी 20 ग्रॅम इतके प्रमाण घ्यावे. बोरॉनमुळे परागीकरणाची प्रक्रिया सुधारण्यास मदत होते, फुलगळ कमी होण्यास सहाय्य मिळते आणि बोंडे चांगली लागण्यास मदत होते. या फवारणीतील तिसरा घटक म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट. हे झाडातील हरितद्रव्य तयार होण्यासाठी महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. याचे प्रति 15 लिटर पंपासाठी 80 ग्रॅम इतके प्रमाण घ्यावे. यामुळे पाने गडद हिरवी राहतात, प्रकाश संश्लेषण चांगले होते आणि झाडाला अधिक ऊर्जा मिळते. परिणामी झाडाची वाढ आणि उत्पादन क्षमता सुधारण्यास मदत होते. या फवारणीतील चौथा घटक म्हणजे सीवीड एक्स्ट्रॅक्ट. सीवीड एक्स्ट्रॅक्ट हे वनस्पतीसाठी वाढीस चालना देणारे जैविक उत्पादन आहे. यामध्ये बायोविटा याचा प्रति 15 लिटर पंपासाठी 30 मिली इतके प्रमाण घ्यावे. हे झाडावरील ताण कमी करण्यास मदत करते, नवीन फुटवे वाढतात, मुळांची वाढ सुधारते आणि फुलधारणा टिकण्यास सहाय्य होते. शेवटी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फक्त फवारणी करून उत्पादन वाढत नाही. योग्य पाणी व्यवस्थापन, संतुलित खत व्यवस्थापन तसेच वेळेवर कीड नियंत्रण हे तितकेच महत्त्वाचे असते. ही कामे योग्य वेळी केली तर फुले जास्त काळ टिकतात. त्यामुळे बोंड धारणा सुधारते आणि उत्पादन वाढण्यास मदत मिळते. जर आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करण्यास विसरू नका व खानदेश कृषी मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच शेतीविषयक नवनवीन माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद.